नमस्कार मंडळी, महाराष्ट्राची महानिवडणूक या महाचर्चेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि या महाचर्चेकरता आज उपस्थित आहेत आपणा समवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सर्व महिला पदाधिकारी. आणि आज आपण त्यांच्या समवेत या यंदाच्या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूयात माझ्या पहिल्या प्रश्नाने. तर आपण सर्वजण ताई राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आहात, तसेच काही कार्यकर्तेही आहात. तर एकूणात सध्याची जी निवडणुकीची परिस्थिती आहे ती काय दर्शवते? सध्याची परिस्थिती म्हणायचं तर 100% गुलाल हा रोहितदादांचाच आहे. कारण की दादांचे कामच असे आहेत की जे मागील 25 वर्षामध्ये कर्जत जामखेडमध्ये असे कामं कधी झाले नव्हते. एवढे कामं रोहितदादांचे आहेत. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विकास कामाचं म्हणा किंवा जो आपल्यावर आलेलं संकट होतं करोना काळामध्ये, तर करोना काळामध्ये जे ते आपल्या घरांनी गार्डनला कोणी पाणी घालत होतं, अशा परिस्थितीमध्ये रोहितदादा हे करोना सेंटर उभारून त्यांनी आपल्या 2 छोट्या लेकरांचा विचार न करता कर्जत जामखेडकरांना कुटुंबासारखं जपलं. त्यांच्या खाण्या राहण्यापासनं तर त्यांच्या व्यायामापर्यंत, औषधा पाण्यापर्यंत सगळी सोय त्यांनी सेंटरमध्ये केली होती. आणि खऱ्या अर्थानं जर आज बोलायचं झालं तर दादांनी म्हणजे सगळ्यात आधी काय महत्त्वाचं असतं माणसाला, तर स्वतःचा जीव महत्त्वाचा असतो. आणि जीवाला जीव देणारं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व कोण असेल तर खऱ्या अर्थानं रोहितदादा आहेत. धन्यवाद ताई. कर्जत जामखेड फाउंडेशनच्या माध्यमातून देखील रोहितदादांचं आणि त्यांच्या मातोश्री माननीय सुनंदाताईंचं, ज्यांना आईसाहेब या नावाने मतदारसंघामध्ये ओळखलं जातं, तर या फाउंडेशनच्या माध्यमातून एक खूप मोठं काम आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? कर्जत जामखेडमध्ये जे आदरणीय सौ सुनंदाताई जे काम करत आहे महिला सबलीकरणाचं, आणि महिलांनी स्वतः काहीतरी करावं, त्यांच्या हक्काचे 4 पैसे आपले कमवावेत आणि महिलाला स्वाभिमानाने जगता यावं, त्यासाठी ताईंनी विविध माध्यमातनं प्रशिक्षण असतील. त्यामध्ये झालं तर राशीनमध्येच तुम्ही पाहिलं असेल तर राशीनमध्ये जे मुक्ताई टेक्स्टाईल आहे आपल्या इथे, तर त्यांच्या मालकांशी चर्चा करून त्यांच्याशी तिथे देखील महिलांना काम उपलब्ध करून दिलं. आणि त्यानंतर पापड युनिट इथं राशीनमध्ये उभं केलं. त्यामध्ये देखील महिलांच्या हाताला तिथं रोजगार उपलब्ध झाला की जेणेकरून काही महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही, तर तिला घरात बसल्या बसल्या उद्योग करता यावा याच्यासाठी देखील पापड उद्योगाची सुरुवात केली. आणि दुसरं म्हणाल तर आज राशीन आणि आपल्या कर्जत जामखेडला खऱ्या अर्थानं जर ओळखलं जात असेल, पहिल्यांदा तुम्ही बघा जेव्हा आपण बाहेर जात होतो कर्जत बोललं तर मुंबईकडचं कर्जत समजलं जायचं. म्हणजे एक वेगळी ओळख निर्माण करण्यात दादा यशस्वी झालेले आहेत. दादा खऱ्या अर्थानं यशस्वी झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही कर्जत जामखेडकर आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्याला रोहितदादांसारखं नेतृत्व लाभलेलं आहे. कारण की मला असं म्हणावं वाटेल की ज्यावेळेस नाही का म्हणजे लंपीचा काळ होता, आपण सगळे शेतकरी कुटुंबातील आहोत. लंपीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याच आमदारांनी किंवा मंत्र्यांनी शेतकऱ्याचा विचार नाही केला, त्या लशी उपलब्ध करून दिल्या नाही. त्यावेळेस रोहितदादांनी मुफ्तमध्ये शेतकऱ्यांना लंपीच्या लसीकरणासाठी मदत केली. म्हणजे फक्त मनुष्य जीवच नाही तर पशुधन वाचवण्याचं देखील दादांनी कार्य केलेलं आहे. आणि त्याच पाठोपाठ राशीनमध्ये तुम्ही मागे पाहिलं असेल आपले भारतीय कर्णधार रोहित शर्मा आले होते. असं वाटतं का हो तुम्हाला की म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडं रोहित शर्मा कधी येऊ शकत नाही, म्हणजे एवढं मोठं म्हणजे त्यांच्यासारखा क्रिकेटर किंवा भारताचे राशीन ठिकाणी येणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना खरं आपण भाग्याचं आहोत की दादा आहेत आपल्यासोबत. आणि ते स्वतः इथं स्वतःची अकॅडमी चालू करत आहेत. म्हणजे आपल्या त्याच्यावरती टीकाही केली जाते. हो, त्याच्यावर टीका करण्यासारखं तुम्ही बघा. आता मी म्हणेल जर विरोधी जर त्यांच्या वाढदिवसाला असा एखादा उपक्रम न घेता जर डान्सचा प्रोग्राम ठेवत असतील आणि दादा जर क्रिकेटर आणत असतील
ते आमच्या पिढीचं भवितव्य घडवणारे जर व्यक्तींना घेऊन येत असतील, उद्या राशीन कर्जत जामखेडमधनं सुद्धा क्रिकेटर निर्माण होतील ना. उद्या रोहित शर्मा सारखा एखादा आपल्याकडनं सुद्धा उभा राहतील. त्यांना म्हणा 10-15 मिनिटं बंद ठेवा, तुम्ही जा बरं जरा. हां, एवढं झालं की म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा आहे ताई की लाडक्या बहीण योजनेचा खूप गवगवा करण्यात आला आणि ती योजना त्या सरकारने अंमलात देखील आणली, परंतु कोण बोलू शकते याच्यावरती? एक मिनिट. लाडक्या बहीण योजनेचा लाभ जरी आपल्याला भेटला असेल तरी त्याचा कोणी विचार केलाय की तेलाचा डबा 1700चा 2300वर गेला आणि 18% GST लावण्यात आला. शेतकऱ्यांच्या लोकांनी काय करायचं हे जर लोकांना कळत नसेल तर ते आपल्यासारख्यांनी काही सांगून चुकीचंच आहे ना. लाडक्या बहिणीचा जरी लाभ ती देते, इथून मागं कुठे गेले ते लाभ देणारे? 5 वर्ष त्यांनी कसं दिसलं नाहीत बहिणी त्यांच्या? ज्यावेळेस इलेक्शनच्या वेळेसच बहिणी कशा दिसल्या? त्यावेळेस म्हणजे बहिणी कुठे गेलत्या ना त्यांच्या. हो, मग त्याच्यामुळे ना ते आम्हाला जरी दिला असला लाभ त्यांनी तरी ती काहीच म्हणजे फायद्याचा नाहीच. हो, धन्यवाद. रेकॉर्डिंग चालू आहे ना? रेकॉर्डिंग चालू आहे ना? रेकॉर्डिंग. माझा पुढचा प्रश्न असा आहे की परवा जी सभा झाली महायुतीची आणि त्या सभेमध्ये पाशा पटेल यांनी जे महिलांसंदर्भामध्ये वक्तव्य केलं त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभरातून तर निषेध व्यक्त करण्यातच आला, परंतु त्याचे आपल्या मतदारसंघामध्ये काय पडसाद उमटले याबद्दल काय सांगाल? काल जामखेडमध्ये जी सभा झाली होती आणि तिथे कोणते डोकं फिरलेले की डोक्यावर पडलेले पाशा पटेल का विनाशा पटेल आले होते. खऱ्या अर्थानं ते स्टेजवर येताना मला असं वाटतंय की पाशा पटेल त्यांनी नशा वगैरे केली होती की काय, कारण की त्यांना जर आपल्या बहिणींचा ज्यांना बहिणींबद्दल वक्तव्यच व्यवस्थित करता येत नसेल, अपशब्द जर ते आमच्यासाठी महिला भगिनींसाठी वापरत असतील तर खऱ्या अर्थानं तुम्ही लाडकी बहीण योजना आणता, पण तुम्हाला तुमच्या बहिणींचा स्वाभिमान आणि बहिणींचं जर तुम्ही त्यांच्यावर बोलत असताना अपशब्द त्यांच्यासाठी काढत असताना तर खऱ्या अर्थानं मला वाटतंय की हे सरकार, अहो आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो, जी संतांची भूमी आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही असे अपशब्द वापरत असताल तर आपल्या शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या आपल्याला सगळ्यांचा एवढा आपण आदर्श आणि आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. तुम्ही राजकारण करण्यासाठी काही पण आणि कोणत्याही थराला जात असताल तर हे योग्य नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही काय आकाशातनं पडलेले नाहीत, तुम्हाला पण तुमच्या घरी आया बहिणी आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या आया बहिणींबद्दल जर तुम्ही असं बोलत असताना, अहो तुमच्या घरच्या सुद्धा आया बहिणी तुम्हाला माफ नाही करणार तुम्ही जर या पद्धतीने बोलत असाल तर. त्याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं काल कर्जत येथे देखील मोठ्या प्रमाणात राशीन असेल, मिरजगाव असेल, जामखेड असेल, पूर्ण कर्जत जामखेडमधनं माझ्या सर्व महिला भगिनींनी खऱ्या अर्थानं निषेध केला. आणि खऱ्या अर्थानं निषेध कधी होईल सांगू का मी? की येणाऱ्या 20 तारखेला सगळ्या माझ्या महिला भगिनी त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आज आपण या ठिकाणी आई जगदंबेच्या रावळामध्ये राशींमध्ये आपण बोलत आहोत, तर मला असं वाटतं की आई जगदंबा आणि आम्ही बहिणी समजा बोललं तर महिला ही घरची लक्ष्मी असते, पण ज्यावेळेस तुम्ही जर लक्ष्मी विरोधात आणि तिला जर अपशब्द तिचा अपमान करत असाल तर तेव्हा ती चंडिका महाकालीचं रूप घेतल्याशिवाय ती महाकालीचं रूप ज्यावेळेस धारण करेल ना तर तुम्हाला 20 तारखेला ती कुठे कडेलोट तुमचा होईल ना सांगता येत नाही, कारण की तिला माहिती आहे हे जर दिखाव्याचं तुम्ही राजकारण करताय तर हे उपयोगाचं नाही ना. त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला हे आम्ही सगळ्या महिला भगिनी ह्यांचा कडेलोट करणार आहोत. ह्या भाजप सरकारचा कडेलोट अख्ख्या महाराष्ट्रातनं करणार आहोत आणि इथं शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि आम्हा सर्व महिला भगिनींचा विचार करणारं महाविकास आघाडीचं आदरणीय चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं सरकार येणार आहे आणि आम्ही सगळ्या महालक्ष्मी खऱ्या अर्थाने सुखी होणार आहोत. ही पंचसूत्रीमध्ये साहेबांनी आम्हा महिला भगिनींसाठी आणलेली योजना आहे महालक्ष्मी म्हणून,
आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं तेव्हा ते सार्थ होणार आहे. ताई, तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं? मला आता ह्यांनी असं का बोलायचं नसतं, म्हणजे त्यांचं काय बोलायचं असतं त्यांनी ते सभेत बोलायचं, पण महिलांवर असा आक्षेप नसतो करायचा. दादांनी आम्हाला कामं दिले, तर दादांनी आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्यासाठी एक जागा दिली आहे, आम्हाला आदर आहे त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे. आणि आम्ही दादांकडं बहीण म्हणून पाहतो. मग बहिणीविषयी आणि भावाविषयी असं बोलू नये असं आम्हाला वाटतं. आम्ही सर्वसाधारण स्त्री आहोत, पण दादांनी आम्हाला काही का होईना थोडंसं महत्त्व दिलं या, जे आम्हाला आमच्या गावात भेटत नाही, जे आम्हाला आमच्या घरात भेटत नाही, ते महत्त्व आम्हाला दादा देतात. मग आम्ही काहीतरी करू शकतो. आईसाहेब आम्हाला शिकवतात की तुम्ही महिला सक्षम व्हा, तुम्ही कामं करा, तुम्ही घराच्या बाहेर पडा, तुम्ही 2 पैसे कमवा, तुम्हाला स्वाभिमान आहे, तुमचा स्वाभिमान जागा करा, असं आम्हाला आईसाहेब शिकवतात. मग सगळे जर ते कुटुंबातले इतके आपल्याला सांगतात, शिकवतात, मग त्याचा आम्ही जरा थोडंसं त्यांना साथ देतोय. आम्हाला आमच्यातली ती स्त्री बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, मग आम्ही त्यांना साथच देतोय. मग असं बोलायचं नाही ना, त्यांनी इतकं घाण वक्तव्य आमच्याबद्दल करायच नव्हतं पाहिजे. त्यांनी आम्हाला आदर मान सत्कार आहे का नाही काय असं बोलू नाही त्यांनी. कुणी बी असू द्या, स्त्री ती मोठी असू, बारीक असू, श्रीमंत असू, गरीब असू, पण अशा प्रकारचं बोलणं तिला कुणीच करत नाही जे प्रकारचं त्यांनी केलंय. त्याच्यामुळं हे बोलणं ना असं एकदम घाण ह्याचं वृत्तीचं आहे. त्यांनी असं बोलू नाही लागत. आता ते बोललेत ना, ते पाहण्याची सकट आमच्यात शक्ती नाही की इतकं घाण हा माणूस कसा बोलू शकतो. मग त्यांनी असं इतकं घाण वक्तव्य करू नये आमच्याबाबत. आणि आमचे दादा आमच्यासाठी काय आहे ते आम्ही 20 तारखेला महिला दाखवून देणार आहेत. आमच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला दाखवून देणार आहेत की आमच्यासाठी दादा काय करतात आणि आम्ही दादांसाठी मतदान करून काय करतो हे ते सिद्ध होणार आहे 20 तारखेला. येणाऱ्या 20 तारखेला कळलंच, विरोधकांना बी कळन आणि पाशा पटेल आहेत त्यांनी जे आमच्याबद्दल बोललेत त्यांनाही कळन की महिला हे काय आहेत ते. आता कसं होतंय, प्रत्येक महिला ही न्यूज पाहत नाही, त्याच्यामुळे त्यांना हे जर सांगितलं की अशा पद्धतीने आपल्याबद्दल बोललं जातंय आणि हे जर महिलांच्या जर डोक्यात गेलं तर जो माणूस आमच्याबद्दल जे असं घाण बोललाय ना त्याला आमच्या गावातनं बाहेर सकट महिला निघून देणार नाहीत. इतका बदडत्या. खरं सांगते तुम्हाला, ही आहे का नाही बरोबर. आपल्याला जर कोण चालता म्हणलं की ए बाई ए बाया, तर आपण त्याला काय उत्तर देतो, आम्हाला नीट बोल ना तू, आम्ही तुला काय बोललोय का, आम्ही चलतोय सरळ. मग हा ओळखीचा ना पाळखीचा कुठला कोण आलाय, हा आपल्या इथला आहे का तो. महिला ती कुठलीही असो, परंतु त्याचे असे अपमानास्पद वल्गना करणं चुकीचं. पाहिजेत. कुठली बी महिला असू द्या, मोठ्या उद्योगची असू द्या, खालची असू द्या, शेतातली असू द्या, तिला असं बोलणं काम आहे का. ती कुठल्या बी जातीची असू द्या, पण असं बोललं नाही ना पाहिजेत. ताई, मला यातला स्फोट प्रश्न असा तुम्हाला विचारायचा की हे जे वक्तव्य आहे पाशा पटेलांचं, याचा राम शिंदे साहेबांना तर नक्कीच फटका बसणारच आहे, परंतु महिला मतदान रोहितदादांच्या बाजूने झुकू शकतं का? हो, खऱ्या अर्थानं. आत्ताच नाही, मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा 11% मतदान हे महिलांचं दादांसाठी वाढलं होतं. आणि खऱ्या अर्थानं दादा आणि आदरणीय सौ सुनंदाताई नेहमी ह्या गोष्टीचा मान ठेवतात की माझ्या महिला भगिनींनी, दादा नेहमी बोलतात की माझ्या महिला भगिनींनी मला खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीसाठी, दादा कधीच कोणतं काम जे करतात दादा अगोदर म्हणतात की माझ्या कर्जत जामखेडकरांमुळं मी जे आहे आज ते माझ्या कर्जत जामखेडकरांमुळं. जे काही श्रेय असतं कामाचं ते दादा आम्हा सगळ्यांना अगोदर देतात. म्हणजे खऱ्या अर्थानं आज तुम्ही म्हणता तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे जे कालचं वक्तव्य आहे तर ते निषेधार्थ आहे 100%. 101% म्हटलं तरी ह्या गोष्टीचा फटका तर बसणारच आहे. कारण की अगोदरच महिला त्यांना सक्षम केल्यामुळे आणि रोहितदादांचं बहिणींना पाठबळ चांगलं असल्यामुळे अगदी सगळ्या महिला दादांच्या सोबत तर आहेतच. पण कालच्या वक्तव्यांनी तर आणखी जास्त फटका त्यांना बसणार आहे आणि तो फटका येत्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना बघायला भेटणार आहे. धन्यवाद ताई. थोडं उत्तरादाकडे जाऊयात आपण चर्चेच्या, वेळ कमी आहे. दादांवरती एक आरोप केला जातो की दादा फक्त हळदी कुंकवासारखे कार्यक्रम करतात किंवा होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम करतात, यातून कुठं विकास होत असतो का? तुम्ही एवढ्या मागच्या वर्षात एवढे 20 वर्ष झालं कधी आपल्या बहिणींचा, ज्यांना तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, कधी विचार केला आहे का हो
की तिला सुद्धा चूल मूल सोडून तिचे पण इच्छा असतात, अपेक्षा असतात. का तुमच्या बहिणींसाठी आपण जर आपल्या भावाने आपल्यासाठी विचार केला की तिने मोकळा श्वास घ्यावा, तिने 4 तास स्वतःसाठी सगळ्या मैत्रिणींसोबत घालावे, म्हणून जर खेळ पैठणीचा कार्यक्रम आमचा भाऊ आमच्यासाठी घेत असेल तर वावगं काय हो. आणि तुम्ही ह्या कार्यक्रम तुम्ही घेऊ शकला नाही हो. तुम्ही एक साडी तुमच्या बहिणीला देऊ शकला नाही. तुम्ही साडी कधी देता बहिणीला? इलेक्शन आल्यानंतर. मग तुम्हाला रक्षाबंधन समजतं का? याच्या अगोदर तुम्हाला रक्षाबंधन समजत नव्हतं? याच्या अगोदर बहिणीला साडी घ्यायची समजत नव्हतं? अहो आमचे दादा येवल्याच्या ठिकाणावरनं आमच्या महिला भगिनींसाठी पैठणी आमच्या आईसाहेब घेऊन येतात. सोन्याच्या नथा असतात, सोन्याच्या नथांना काही ठिकाणी तुम्ही बोलता की नथा ह्या खोट्या असतात. अहो आपली 10 रुपयाच्या 5 रुपयाचे खुडरबर घेण्याची आणि देण्याची ही नाही. तुम्ही पाहिलं असन कर्जतमध्ये 14,000 सायकलींचा वाटप रोहितदादांनी केलं. अहो आमच्या शेतकऱ्यांच्या काहींना एक सायकल घ्यायची म्हटली तर ऐपत नसते, आणि माझ्या दादांनी 14,000 सायकली मुलांसाठी वाटल्या. तुम्हाला ह्या गोष्टी नाही दिसत का? फक्त तुम्ही म्हणता की खेळाचे कार्यक्रम घेता किंवा म्हणजे तुम्हाला फक्त हे कार्यक्रम दिसता, पण एकीकडे जो विकास केला आहे. अहो आज जर कर्जतमधनं आपण येत असो किंवा नगरकडनं, मी खऱ्या अर्थानं सांगते, ज्यावेळेस आमचे पाहुणे वगैरे येतात, आम्ही रोडनं जे येतो, रोडवरनं न येता आतमधनं बराच वेळा गाडी घेतो. का तर दादांनी केलेल्या एवढ्या भव्य दिव्य इमारती, नजर लागण्यासारख्या इमारती आज कर्जतमध्ये प्रशासकीय इमारती उभा राहिल्यात. का बरं? याच्या अगोदर एवढ्या 20 वर्षात तुमच्याकडे 12 खाती असून तुम्हाला जमल्या नाहीत का एवढ्या मोठ्या इमारती आणि कर्जत जामखेडचा विचार करण्यासाठी? आज जामखेडमध्ये जरी पाहिलं तरी एवढ्या भव्य प्रशासकीय इमारती आहेत. रोड चांगले झाले. पहिला रोड असा असायचा खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, कळत नव्हतं. आणि आत्ताचे रोड बघा तुम्ही, बंधाऱ्यांचे कामं बघा, शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा. एवढंच काय हो, दादा आहेत, रोहित दादा तर आहेत, मोठे दादा राजेंद्र दादा आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेतीसाठीचं मार्गदर्शन करतात. आईसाहेब सुनंदाताई आमच्या महिला भगिनींना महिलांचे हात मजबूत व्हावे, स्वतःचे 4 पैसे असावेत म्हणून त्या स्वतःला लढायचं शिकवत आहेत आम्हाला. आणि आता कुंती वहिनीसुद्धा आमच्या सगळ्यांमध्ये मैत्रिणीसारखं वागतात. कोण हो एवढा वेळ कोणासाठी देतं? आज ते पवार कुटुंबातून आहेत, आदरणीय साहेबांच्या कुटुंबातनं आहेत. त्यांना खरं पाहिलं तर ह्या गोष्टींची गरज नाही आहे. ते इलेक्शन पुरता पण विचार करू शकत होते, पण त्यांना ते करायचं नव्हतं. खऱ्या अर्थानं कर्जत जामखेडची निवडच त्यांनी ह्याच्यासाठी केली की त्यांना ह्या ठिकाणी विकास करायचा होता, कारण इकडे सगळा दुष्काळच होता. काही 25 वर्षात सुधारणा झालेल्या नव्हत्या, म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं कर्जत जामखेडची निवड केली होती आणि त्या अर्थानं त्यांनी त्या सुधारणा केलेल्या आहेत. आणि एवढंच काय, ज्यावेळेस हॉस्पिटलची गरज असते, सगळ्यात मोठं काम दादांचं असेल तर कोणीही कधीही फोन करू देत, तर हॉस्पिटलची मदत त्या लोकांना तात्काळ दिली जाते. मी माझ्या कानगुडवाडीतील उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते. आमची छोटी एक 9 महिन्याचं बाळ होतं आणि माणसा शेतकरी म्हटल्यानंतर जेमतेम 4 लाखापर्यंतचा बजेट तिच्या वडिलांचं होतं. पण प्रेरणाचा खरा जीव वाचवण्यामागं दादांचा मोठा हात आहे. तिच्या ऑपरेशनला जवळजवळ 15 ते 20 लाख खर्च सांगितला होता आणि 3 वेळा तिचे ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. लेकराचं नशीब बी बघा ना, तिला एवढे रिस्क सांगितली होती तरी ती आज एवढी छान खेळत आहे आणि हे फक्त रोहितदादांमुळे झालं. धन्यवाद ताई. माझा शेवटचा प्रश्न असा की यंदाच्या निवडणुकीमध्ये जर दादा निवडून आले तर आपल्या भागाकरिता एक महिला म्हणून कुठल्या मूलभूत सुविधांचा बदल या ठिकाणी ते घडवू शकतील असं वाटतं? 100% गुलाल तर रोहितदादांचाच आहे आणि दादा हे निवडून येणार आहेत. आणि तुम्ही जे म्हणता ना, खऱ्या अर्थाने रोहितदादांना कोरोनाचा काळ म्हणा किंवा एक थोडा कालावधी त्यांना सुधारणा करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी सापडला, तेवढ्या त्यांनी 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढ्या सुधारणा इथं केलेल्या आहेत. आणि ह्यावेळेसचं तर सरकार तर 100% महाविकास आघाडीचंच येणार आहे आणि त्यामुळे सरकार ज्यावेळेस महाविकास आघाडीचं येणार आहे
तर पुढच्या 5 वर्षातले कामं असे असतील की दादांना कोणाला म्हणायची गरज पडणार नाही की दादा आम्हाला ह्या सुविधा पाहिजेत. भाजप सरकार आजपर्यंत फक्त वाटवच करत आलंय. इलेक्शन जवळ आलं की पुरुष लोकांना दारूची वगैरे नशेची आदत लावायची. परत त्यांचं एकदा सवय लागली की कुणाकुणाची अशी परिस्थिती झाली की 10 एकरावर आलेत, विकायला सुरुवात केली. आणि ह्यांनी दुसरे चांगले कामं करतात तर त्यांना पण म्हणजे नावं ठेवणे, कुठं टीका करणे त्यांच्यावर, हेच काम चालू आहे त्यांचं. दादांकडे कोणतीही सत्ता नसताना 5 वर्ष होते आमदारकीला निवडून आले. 5 वर्षातले फक्त त्यांना लईत लई 2-2.5 वर्षाचा कालावधी भेटला काम करायला. तेवढ्या कालावधीत त्यांनी एवढं काम करून दाखवले. मग तर पुढच्या अजून 5 वर्षात किती काम करून दाखवते ह्याचा अंदाज लागणार नाही. आणि ह्यांच्याकडं इतक्या सत्ता, इतके पदाधिकारी होते, इतकी पदं होती तरी हे काहीच करू शकले नाहीत. फक्त पुरुष लोकांना वाईट सवयी लावल्या. त्यांचे कार्यक्रम, त्यांचा वाढदिवस असला की कुठं डान्सचा कार्यक्रम ठेवा, पुरुषांना त्याची सवय लावा, असेच विचित्र कार्यक्रम ते करत आले आजपर्यंत. आणि जे चांगले दादा महिलांसाठी जे कार्यक्रम करतात ते त्यांना हे टीका करतात, ह्याचा काही उपयोगच नाही आहे. आणि हे सगळ्यांना महिलांना पुरुषांना कळून आले. त्याच्यामुळं ह्या इलेक्शनला तर सगळ्या त्या भाजपला सरकारला कळणारच आहे की आपण काय केले ना आपण कुठं चुकतोय. ह्या वेळेस इलेक्शनमध्ये त्यांचं खाली मुंडकं वर पाय झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगते. ताई तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं, अगदी थोडक्यात? आता भाजप सरकारचं कसं आहे, इलेक्शन आलं की बाहेर निघतात, इलेक्शन झालं की कुठं जातात, काय करतात ते तपास लागत नाही. म्हणजे ते पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं? पावसाळ्यापुरत्या छत्र्या बाहेर काढायच्या, पाऊस गेला की ठेवून द्यायच्या एका कोपऱ्यात, तसं झालं या. आणि रोहित दादांचा पक्ष म्हणजे की तो कायमस्वरूपी काम करतात. ते कुठला बी काळ असू द्या आमच्या पाठीशी उभा राहतात. आम्हाला त्यांना हक्कानी कामं सांगावीशी वाटतात आणि ते आमची कामं करतात बी. ते आम्हाला आदर सत्कार मान सन्मान देतात. आणि ह्यांच्याकडून आमची काही अपेक्षा नाही. आमची अपेक्षा दादांकडून आहे, त्यांची अपेक्षा आमच्याकडून आहे, आमची त्यांच्याकडून आहे. ते आमची कामं करणार आहेत, आम्ही बी त्यांची कामं करणार आहेत. आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. तसं आम्ही भाजप सरकारकडे बघूही शकत नाही की, कारण की ती पक्षच असा आहे की त्यांची काही कामच नाहीत ना, कामं नाहीत. आमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी दादांनी काम करून दाखवले. आमच्या गावात असू द्या, दुसऱ्या गावात असू द्या, प्रत्येक ठिकाणी दादांनी काम केलेलं आहे. आणि ते काम करायचं, सांगायचं असं नाही की सांगायचं म्हणजे की किती कामं सांगावं तेच आता दिवस पुरणार नाही अक्का. शाळेतल्या मुलांना जर विचारलं ना, घरी येऊन सांगतात मम्मी दादांना मतदान कर बरं का, कुणाचं ऐकू नको, दादांना मतदान कर. आता लहान मुलांना काही सांगावं शिकवावं लागतं का? डायरेक्ट मुलं म्हणतात मम्मी दादांना मतदान कर, दुसऱ्या कुणाला करू नको. आता एवढंच म्हणणार मी. ताई तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं? मी 12वीला असल्यापासून म्हणजे गेल्या 5 वर्ष ह्याच्यापासून मला समजायला लागलं की आपले इथं आमदार कोण येतं. ह्याच्या अगोदर मला आमदार कोण आहेत हे पण माहीत नव्हतं. जेव्हा गेल्या 5 वर्षाला दादा इकडे उभा राहिले तेव्हा मला राम शिंदे, मी फर्स्ट टाइम राम शिंदे तेव्हा पहिल्यांदा बघितलं. म्हणजे सांगण्याचं हेच की दादा त्यांना एवढं टक्कर देणारं व्यक्तिमत्व भेटलंय ना की ते आता आपल्या मतदारसंघात यायला लागलेत, फिरायला लागलेत. ह्याच्या अगोदर मी कधीच राम शिंदेंना पाहिलं नव्हतं. धन्यवाद ताई. शेवटचा प्रश्न आता एक महिला म्हणून, समजा रोहित दादा या मतदारसंघातून निवडून आले आणि महाविकास आघाडीचंही सरकार सत्तेत आलं, तर त्यांना मंत्रिपदाच्या कुठल्या भूमिकेत तुम्हाला बघायला आवडेल? खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटेल की आमच्या दादाला आम्हाला मंत्र्याच्या ठिकाणी पाहिला. कारण की दादांचे कामं बोलतात, दादांचे कामच तसे आहेत की ते त्यांच्यासाठीचं म्हणजे त्यांच्या हक्काचं ते पद असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या कर्जत जामखेडच्या युवकांसाठी जो प्रश्न दादांनी निर्माण केला होता, ज्या प्रश्नाला हात घातला होता, दादांनी MIDCसाठी खूप पाठपुरावा केला, आंदोलनं केली, पावसात दादा बसले. आणि दादांनी MIDCचं काम पूर्ण 90% पूर्ण झालं होतं. फक्त भाजप सरकार आणि राम शिंदेंना त्या सरांना का देखवलं नाही युवकांनी. जर त्यांनी कामगार म्हणजे त्यांच्या हाताला रोजगार भेटला तर हे असे वायफट फिरायला भेटणार नाहीत असं बहुतेक त्यांच्या डोक्यात काय असेल. आणि MIDCला अडथळा घातला.
आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं तो अडथळा फक्त याच्यासाठी असेल की त्या MIDCच्या फाईलवरती आमच्या रोहितदादांची सही व्हायची असेल आणि त्याच्यामुळं ते खातं आमच्या दादांकडं किंवा उद्योगमंत्री किंवा खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रात, कारण की दादा पहिल्याच सगळ्यात प्रेफरन्स देत असतील तर मुलांसाठी देत असतील, कारण की पिढी घडली तर पुढचं भविष्य मुलांचं व्यवस्थित घडू शकतं, म्हणून हे 2 गोष्टी दादांसाठी असणार आहेत. ताई तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बी तेच वाटतं की दादांनी उद्योगमंत्रीच व्हावं, MIDC घडून आणावं की जेणेकरून जे मुलं आहेत मुलांना कामं भेटतील, असे काही माणसं आहेत त्यांना कामं भेटतील, सगळ्या आमच्या इथल्या लोकांना कामं भेटतील हाताला त्यांच्या. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की दादा हे उद्योगमंत्रीच व्हावं. ताई तुम्हाला काय वाटतं? दादा पण असे उद्योगमंत्री व्हावे म्हणजे MIDC हे होईल. जे शिकलेले मुलं आहेत त्यांच्यासाठी काम लागेल म्हणून दादांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? मी खऱ्या अर्थानं सर्व माझ्या कर्जत जामखेडकरांना आणि माझ्या महिला भगिनींना आवाहन करते की जो स्वतःचा विचार करतो त्याचा विचार न करता जो आपल्याला कुटुंबासारखं समजतो, आपले सर्वांगीण विकास जो बघतो त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आत्ता झालेले जे 2.5 वर्षामधले आपले जे विकासाचे कामं दादांनी केलेले आहेत आणि आपल्या पिढीसाठीचा जो विचार दादा करतात, त्याचप्रमाणे आदरणीय सौ सुनंदाताई महिला सबलीकरण सक्षमीकरणाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं काय लागतं माणसाला, तर खऱ्या अर्थानं आपल्या पिढीचा उद्धार व्हावं अशीच एका आईची इच्छा असते आणि जर ते दादांच्या माध्यमातनं होणार आहे म्हणून मला असं वाटतं की सर्व लोकांनी मिळून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता किंवा 4 दिवसांच्या येणाऱ्या प्रलोभनं जे आहेत, मग खाण्यापिण्यापासून असतील किंवा पैशा पाण्यापासून असतील, त्या गोष्टीला पायापुरता विचार न करता, कारण की पैसा ही अशी गोष्ट आहे भल्याभल्यांकडं आज लाखाने आलं तर उद्या हात पसरायची परिस्थिती येत असते. पैसा एका ठिकाणी थांबत नाही. आणि आपण विचार करा ना, आज जर एक कुत्र्याचं पिल्लू जरी घ्यायचं म्हटलं तरी त्याची 6 आणि 10,000च्या पुढं किंमत आहे. आपल्या शेळीची 5,000 ते 8,000 10,000 किंमत आहे. मग आपली किंमत काय 500 रुपये आहे का, 1,000 रुपये आहे का, 2,000 रुपये आहे का? मग का आपण त्या गोष्टीला बळी पडायचं आहे? कारण आपल्याला जर आपला विकास हवा असेल तर आपण डोळे उघडून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या 20 तारखेला 1 लाखाच्या लीडनी आपण सगळ्यांनी रोहितदादांना निवडून द्यायचं आहे आणि गुलाल हा 100% आपलाच आहे. आणि फक्त तुम्ही ह्या गोष्टीला बळी न पडता फक्त विकासाच्या मागे उभा राहायचं आहे असं मला वाटतं. आणि मी सगळ्या बहिणींच्या बाजूनी एक गोष्ट म्हणू इच्छिते, खऱ्या अर्थानं रोहितदादा हे आमचे तलवारीची धार आहेत. रोहितदादा हे आमचे तलवारीची धार आहेत आणि आम्ही सगळ्या बहिणी त्यांची ढाल आहोत. धन्यवाद. बोलायचं होतं मला असं म्हणायचं आहे की आज आपण येणाऱ्या 20 तारखेला आपण दादांचा विचार करू, दादांची कामं डोळ्यासमोर ठेवू आणि पुढची 5 वर्ष दादा आपल्याला लक्षात ठेवणार आहेत. एकच दिवस आपल्याला दादांना लक्षात ठेवायचं आहे, पुढची 5 वर्ष दादा आपल्याला लक्षात ठेवणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.